जाऊया वरळी मतदारसंघात। आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात पैसे वाटल्याचा आरोप केला जातोय। उमेदवार हेमांगी वरळीकर यांच्या पतीने पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आलाय। बैठकीच्या नावाखाली महिलांना बोलावून पैसे वाटले गेलेत असा आरोप झालाय। हेमांगी वरळीकर प्रभाग क्रमांक 193च्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत। अपक्ष उमेदवार आणि शिंदेच्या शिवसेनेने पैसे वाटपाचा आरोप केलाय। अपक्ष उमेदवार सूर्यकांत कोळी यांनी या संदर्भातला व्हिडिओ देखील दाखवलाय। एवढ्या रात्री हा पैसे वाटायचे कार्यक्रम करतो इथे। याच्या आधीचा पण व्हिडिओ आहे माझ्याकडे। तू आता खोट्या केसेस टाकून दाखव मला, समजलं ना? नाही तुझे हे केलं ना तर बघ तुझा तुझे फोटोज पण आहेत माझ्याकडे, समजलं ना? आमदारांकडे माणूस घेऊन आलेला तुझे फोटोज आहेत माझ्याकडे। नाव खोल शिल्पा नरवडे आपल्या प्रतिनिधी आपल्याला या घटनेसंदर्भातील अधिकची माहिती देतील। शिल्पा, उमेदवार जे आहेत त्यांच्याकडून पैसे वाटले जात आहेत। अपक्ष उमेदवार त्यांच्या विरोधातले उमेदवार त्यांचा व्हिडिओ काढून व्हायरल करतायत। हा एकूणच उमेदवारांमधला रोष ऐन निवडणुकीच्या तोंडावर समोर येतोय। आपण जर पाहिलं तर वरळी मतदारसंघामध्ये आरोप प्रत्यारोप होत असलेले पाहायला मिळत आहे। वरळी मतदारसंघामध्ये पैसे वाटल्याचे देखील आरोप करण्यात आलेले आहेत। शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 193चे उमेदवार जे आहेत हेमांगी वरळीकर यांच्या पतीने पैसे वाटल्याचा अपक्ष उमेदवार आणि शिंदेच्या सेनेने थेट आरोप केलेला पाहायला मिळतोय। व्हिडिओ देखील तसा समोर आलेला पाहायला मिळतोय। ठाकरेंच्या सेनेचे जे हरीश वरळीकर आहेत ते बैठकीच्या नावाखाली महिलांना बोलून पैसे वाटल्याचा आरोप देखील या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आलेला पाहायला मिळतोय। मात्र आपण जर पाहिलं तर वरळी मतदारसंघामध्ये थेट लढत पाहायला मिळत आहे आणि यामध्ये ठाकरेंच्या सेनेचे जे माजी शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी आहेत यांनी उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि याच सूर्यकांत कोळी यांनी ठाकरेंच्या सेनेचे व्हिडिओ समोर आणलेले पाहायला मिळतात। मात्र आता हे पैसे वाटल्याचा व्हिडिओचा आरोप देखील केला आहे, व्हिडिओ देखील समोर आलेले आहे। मात्र आदित्य ठाकरे यांचा हा वरळी मतदारसंघ आहे आणि याच मतदारसंघामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार असतील किंवा जे अपक्ष उमेदवार आहेत सूर्यकांत कोळी किंवा शिंदेच्या सेनेचे जे उमेदवार आहेत तेच आता आमने सामने आलेले पाहायला मिळत आहे आणि हा आरोप प्रत्यारोपाच्या खैरी देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र निवडणूक ही अगदी तोंडावर आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हा पैसे वाटल्याचा आरोप देखील करण्यात आलेला आहे। कस्तुरी, बरं, धन्यवाद शिल्पा, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।